नमस्कार, मी महेश बने स्वागत करतो आहे. काळजी करू नका, मी काय अँकर नाही आहे. अँकरला मी बोलवतो आहे. संदीप प्लीज वेलकम. थँक्यू महेश. इनोव्हेटिव्ह स्टाईल होती. काय आहे की नेहमी मी याला बोलवतो, त्यामुळे आज यांनी जरा वेगळं करायचं ठरवलंय, त्यामुळे यांनी मला बोलवलं. तर थँक्यू सो मच महेश. खूप खूप स्वागत आहे. रसिको, मला माहिती आहे दुपारची वेळ आहे आणि या दुपारच्या छानशा वेळी आम्ही तुम्हाला छान छान रेसिपीज करून दाखवतो. आणि आज आपल्यासोबत महेश आहे. महेश, या मस्त वेळी तू आज कुठली मस्त रेसिपी करून दाखवणार आहेस? आज आपण बनवणार पुलाव. पिलाव. मेन इंग्रेडियंट्स आपलं लिया, मसूर, ग्रीन पीस, कांदा, लसूण, मीठ, मिरपूड, चिली फ्लेक्स, हळद. कमी इंग्रेडियंट्स मध्ये आपण हे बनवायचं आहे. ओके, म्हणजे एवढंच साहित्य बस आणि आपला एक इनोव्हेटिव्ह डिश बनवायची, ज्याला हा पुलाव म्हणतोय पण हे गव्हाचा पुलाव आहे. नेहमी आपण राईस पुलाव आपण बघितलं असेल, पण यावेळी ही इनोव्हेटिव्ह डिश आता कशी करायची, पटकन लावूया तयारीला. ऑनियन टाकून घ्या. ऑनियन छानपैकी असं बारीक चिरून घ्या. थोडंसं तेल, 2 चमचे तेल. कांदा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्या. लसूण. ऍक्च्युली अद्रक आणि लसूण याचं कॉम्बिनेशन खूप रेसिपीज मध्ये जातं, त्याच्यामुळे ते नेहमीच अद्रक लसूण असं झालेलं एक सवय असते आपल्याला बोलायची. इथे मात्र आपण लसूणचा वापर केलेला आहे. हो. संदीप, जास्ती करून तो लागतीच खाल्ली असेल याची वगैरे, किंवा जास्ती आयटम बनवले म्हणजे माझ्या लक्षात तर नाही बनवत आपण जास्ती करून. पण हा खरोखर हा पुलाव एक म्हणजे एक चांगली डिश आहे. याच्यापासून जो पुलाव बनतोय तो, पण याची टेस्ट पण वेगळी असेल. पण आपण त्याला टेस्ट देऊ ना, आपण याच्याकरताच आहोत ना. अगदी बरोबर आहे. या रेसिपी शो मध्ये आम्ही वेगवेगळे पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने आणि मजेशीर तुम्ही कसं करू शकता हेच आम्ही दाखवत असतो तुम्हाला. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचा सदुपयोग कसा कराल आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये म्हणजे कमी साहित्यामध्ये तुम्ही छान छान रेसिपीज आणि स्वादिष्ट लाजवाब रेसिपीज कशा तयार करू शकता हे आम्ही तुम्हाला या कार्यक्रमात दाखवत असतो. बरं महेश, मला सांग की यानंतर आपण यामध्ये अजून काय ऍड करणार आहोत? याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिली ऍड करणार फक्त हळद. ओके. तांबूस रंग कांदा थोडासा आलेला आहे. हो, तांबूस रंग आलेला आहे. हळद टाकतो आपण. तुम्हाला जर चिली पावडर टाकायची तुम्ही चिली पावडर टाकू शकता. मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स वापरतोय. चिली फ्लेक्स. थोडं मला पाणी देतोस का? स्टॉक असेल तर वेल अँड गुड, तुम्ही स्टॉक सुद्धा वापरू शकता. ओके. जर तुम्हाला नॉनव्हेज बनवायचं असेल त्याच्यामध्ये, इफ यू ऍड चिकन इन दिस, तुम्ही चिकन ऍड केलं तरी तुमचं चिकन पिलाव होऊ शकतं. ओके, म्हणजे सेम थिंग, फक्त नॉनव्हेज झालं. ओके. चिकनचा स्टॉक वापरला तर वेल अँड गुड. म्हणजे इन्ग्रेडियंट साहित्य हेच असतील, साहित्यामध्ये काही बदल असेल? बस काही नाही, फक्त तुमचा स्टॉक वाढेल आणि फक्त चिकन वाढेल. हेल्थ कॉन्शियस असतील त्याच्याकरताही बेस्ट आहे. नेक्स्ट ग्रीन पीस, वाटाणे. पुलाव म्हटलं की वाटाणा येतच आणि यामध्ये या डिशमध्ये सुद्धा आपण वाटाण्याचा वापर करतोय. वाटाणे थोडंसं ग्रीन असलं की जरा काहीतरी जरा छान वाटतं, जरा बरं वाटतं. असं वाटाणे काय असं जरूर नाही की वाटाणे तुम्ही टाकायलाच पाहिजे. ॲज यू विश. तुम्ही गाजर टाकू शकता, पण तरी पण मला वाटतं त्याचा स्वाद एक वेगळा येतो आणि खाताना एक मजा येते. दलिया जो ऑलरेडी आपल्याकडे कुक आहे. बरं, आपण थोडाच घेतला ना दलिया हा? हो, तुम्हाला जेवढं लागेल त्याच्यावरती डिपेंड आहे. तुमची क्वांटिटी किती, तुमची माणसं किती आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. आता आपण जे करतोय मला वाटतं 2 व्यक्तींसाठी पुरेसा आहे. अगदी भरपूर आहे.
आता टाकून घेऊ आपण थोडेसे लेंटिल्स म्हणजे आपली मसूर. क्या बात आहे. थोडा मला स्टॉक देतोस पाणी. ठीक आहे. आपले सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे कुक होते त्याच्यामुळे आपल्याला याला काही खूप जास्ती भरपूर वेळ लागला नाही. जसं रेस्टॉरंटमध्ये वगैरे पण गेलं असतं त्यांचं ऑलरेडी सगळं सामान रेडी असतं. जसं राईस वगैरे सुद्धा हे रेडी असतं, बॉईल केलेलं असतं. बॉईल केलेलंच असतं. त्याच्यामुळे तिकडे वेळ लागत नाही आपल्याला. म्हणजे वेळ वाचवणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही खरी कसब आहे. खरी कसब आहे. म्हणजे तुम्ही अंदाजा लावू शकता की महेशकडनं अजून कितीतरी रेसिपीज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि एक एक हळूहळू एक एक पत्ते तो ओपन करतोय. मीठ टाकलं थोडंसं आपल्या चवीनुसार. ओके. थोडीशी मिरपूड, फायनल चीज. महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही जेवण बनवता त्यावेळी चवीपुरतं मीठ असणं खूप गरजेचं आहे. जास्त मीठ सुद्धा चांगलं नाही आणि त्याचबरोबर चीजचा वापर किंवा तेलाचा वापर तुम्ही जितका कमी कराल तितकं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं. अजून थोडा वेळ लागणार आहे महेश? नाही, ऑलमोस्ट आपलं फक्त मी चीज मेल्ट व्हायची थोडीशी वाट बघतोय. ऑलमोस्ट आपली पुलाव, ओके, बिर्याणी नाही, पुलाव 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 आपला तयार आहे. अजून आपण यामध्ये मसाले काही टाकलेले नाही आहेत. नाही, मसाले आपण हळद आणि चिली फ्लेक्स एवढाच वापर केला. असं कोण बोलतं की जास्ती मसाले टाकून खूप टेस्ट येतो? असं नाही, असं काही नाही. मिक्स अँड मॅच. या गोष्टी ज्याला मॅच होतात त्या गोष्टीने टेस्ट येते. त्याचाच वापर करा बस. काही आपलं असतात की भरपूर मसाले टाकले की खूप टेस्ट येते. नाही, अजिबात नाही. क्या बात आहे. कमी मसाल्यात सुद्धा खूप चांगले प्रकार होतात. खूप चांगली बिर्याणी होते आणि खूप चांगला पुलावही होतो. आपला पुलाव तयार आहे. ओके, ठीक आहे, सर्विंग करूया. क्या बात आहे. झटपट एकदम. काय वाटतं संदीप तुला? छान आहे. सर्व करूया आपण. दिसतं आता छान दिसतंय. आता सर्व करणं ही एक मस्त कला आहे. आपण पाहू शकता की छान रंग आहे या दलिया पुलावला. म्हणजे अख्खा मसूर आहे त्यामुळे त्याचा रंग आहे, त्यानंतर दलियाचा रंग आहे, आपण वाटाणा घातलाय त्याचाही रंग एक मिक्स मॅच झालेला आहे. त्याच्यामुळे एकंदरीत फुल कलरफुल डिश आहे. कलरफुल डिश आहे. आणि बोलशील की ही चिकट का अशी असेल, तू बोल असेल ना अशी का हा थोडंसं असं चिकट असे वाटतंय. सॉगी ठेवली आहे कारण याच्यामध्ये चीज ऍड केलेलं आहे. अच्छा, जर चीज आपण नसतं टाकलं तू तर सगळं फळफळी तुम्ही करू शकता. ओके. चीज आपण जर नाही टाकलं तर कसं माहिती आहे काय, आता तुझ्यामध्ये मसूर आहेत आणि ब्रोकन मीट हे दोन्ही एकदम छोटे छोटे आयटम आहेत. बरोबर. स्पूनी खाताना तू अनकम्फर्टेबल फील करशील. जर चीज खाल्लं ते कसं एकमेकांना पकडतं. म्हणजे असं सेपरेट होईल जर नसेल तर. नसेल तर सेपरेट होईल. ओके. तर असं काही ना, तू सेपरेट सुद्धाही खाऊ शकतोस. पण माझ्या मते मी चीज ऍड केलं. ऍज अ शेफ म्हणून मला असं वाटलं की कम्फर्टेबल असावं. चीजचा वापर म्हणून तू केलेला आहे. केलेलं आहे. ओके. आता थोडंसं गार्निशिंग करूया. आणि त्यासाठी आपण काय वापरणार आहोत? शाईव्स वापरा, तुम्ही कोरिएंडर वापरा. आता शाईव्स आहे माझे स्प्रिंग ऑनियन, माझं फेवरेट आहे. त्याच्यामुळे मी जास्ती रेसिपीमध्ये स्प्रिंग ऑनियन वापरतो. संदीप, क्या बात आहे. दलिया पुलाव. दलिया पिलाव. स्पॅनिश मध्ये पिलाव, आपल्या भाषेमध्ये दलिया पुलाव. तुम्ही पाहू शकता खूप सोपी रेसिपी आहे. अगदी करत असताना सुद्धा मी पाहिली आणि मलाही खूप सोपी वाटली. त्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही नोट करताना नक्कीच याचं लक्षात घेतलं असेल
की किती सोपी रेसिपी आहे. तेव्हा नक्की ट्राय करा. आणि हे मिसाईल जे ह्याने लावलंय ना एकदम टेक ऑफसाठी तयार आहे. तसंच तुम्ही ज्यावेळी दुसऱ्या रेसिपीसाठी याल तोपर्यंत ही मिसाईल टेक ऑफ झालेली असेल, म्हणजे ही प्लेट फर्स्ट झालेली असेल. तेव्हा नक्की ट्राय करा. मंडळी, खूप साऱ्या लोकांना खूप साऱ्या गोष्टी आवडत असतात. काही लोकांना छंद असतो. छंद जोपासणं ही एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे कुणाला गाणं आवडतं, कुणाला खाणं आवडतं आणि कुणाला खाणं बनवणं आवडतं. आणि यासाठी आपल्यासोबत महेश आहे. महेश, नमस्कार. मला सांग की आज आपण आता वेगळं काय बनवणार आहोत? आज आपण बनवणार आहोत हुमूस विथ ग्रिल वेज सँडविच. ओके. आणि यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. याकरता लागणारं साहित्य आहे आपल्याला सगळ्यात पहिलं सबरोल ब्रेड, ग्रिल व्हेजिटेबल बोलल्यावरती झुकणी आली, 3 कलर पेपर्स आले, काबुली चना बॉईल केलेला. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे मीठ, लसूण, चिली पेस्ट आणि तिळाची पेस्ट. तिळाची पेस्ट एकदम सिंपल आहे. काय नाही, तीळ घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकलं बरं, आणि जसं मिक्सरमध्ये आपण फिरवतो सेम तसं बारीक करून घ्यायचं. बस. तर ही झाली तिळाची पेस्ट. पेस्ट ओके, बरं अशी भेटेल तुला तिळाची पेस्ट, सफेद तीळ. बरं, ओके, चालू करूया. डेफिनेटली. म्हणजे एवढंच साहित्य आहे, त्यामुळे लक्ष द्या, साहित्य कमी आहे आणि डिश तितकीच मजेशीर होणार आहे. ओके, चालू करतो. सगळ्यात पहिलं बनवायचं हुमूस. ओके, हुमूस एक मिडल ईस्ट डिश आहे बरं. जी गल्फकंट्रीतनं आलेली आहे. तिकडे हुमूस खूप खाल्लं जातं. चिकपीचं ह्याला हुमूस डिश बोलतात. त्याच्यामध्ये खूप काय टाकलं जातं. पासली टाकतात वगैरे, पासली, तिळाची पेस्ट ही जातेच, दही टाकतात. पण आपण इकडे सिंपल सोबर करणार आहोत. मी याच्याकरता फक्त वापरणार आहे फक्त आपले चणे, काबुली चणे, उकडलेले बॉईल केलेले काबुली चणे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे सिसमी पेस्ट, म्हणजे तुमची तिळाची पेस्ट. पांढऱ्या तिळाचा वापर केलेला आहे इथे लक्षात घ्या. त्यामुळे तिळाची पेस्ट आहे ही. तिळाची पेस्ट ही खूप उपयोगी आहे. जसं करून म्हणजे तुम्हाला जर काय सॅलड ड्रेसिंग वगैरे बनवायची असेल त्याच्यासाठी पण वापरतात. बर. त्याच्यानंतर चिली पेस्ट. थोडीशी तिखट असणार आहे का महेश डिश? थोडी तिखट असेलच, थोडीशी तिखट. बर. थोडंसं लसूण. सकाळी ब्रेकफास्ट वगैरेसाठी पण हा चांगला आहे. ब्रेड बरोबर तुम्ही जसं आपण चटणी खातो त्या प्रकारे तू हुमूस खाऊ शकतोस. बरं, हेल्दी. ऍब्सोल्युटली. थोडंसं आपण याच्यामध्ये 1-2 चमचे ऑइल टाकूया. 2 चमचे ऑइल. महेश, झालं असेल? हो, बघ ना, झालं आहे का बघ. वा, छान छान असा कलर आलाय. ओके. थोड्याच्यामध्ये मीठ टाकूया. आणि अजून एकदा फक्त एक ब्लेंड मारून घे छान पैकी. ओके. हुमूस बोलतो ना, म्हणजे याची काबुली चण्याची चटणी ही तयार आहे. ती तू कशावर खाऊ शकतोस. असं काही जरूर नाही की फक्त आपल्याला कशाही बरंच खाऊ शकतोस तू. चटणी तयार आहे. काढून घेतो मी जराशी चटणी आधी. आपण इथे गॅस ऑन केलेला आहे आणि आपण यानंतर काय करणार आहोत महेश? त्याच्यानंतर आपण ग्रिल व्हेजिटेबल्स कापणार आहोत. तू मला चटणी काढायला थोडी मदत करतोस का? प्लीज सांग. प्लीज. तोपर्यंत मी भाजी कापून घेतो. याला झुकणी. आपण बारीक करून घ्यायचेत का? नाही, बारीक काप करून घ्यायचेत. असे बारीक काप नाही आपल्याला उभे करायचे. काप करायचे. आपल्याला असे लांबटच ठेवायचे आहेत ते. बरं. अशी एकदम जरा तुम्हाला जशी तुम्हाला डिझाईन वाटते तशी तुम्ही कापू शकता. थोडं व्हाईट पार्ट करायचं, काढून घ्यायचं.
याचा वापर आपण सहसा नाही करत. नाही करत. आपण पाहतो की जेवणामध्ये मॅक्सिमम आपण ही हिरवी जी मिरची आहे हो. हिचाच वापर आपण जास्त करतो. आता हे रेग्युलर झालं. आता जशी ही मिरची वगैरे येलो ग्रीन रेड कॅप्सिकम या रेग्युलर झाले आता त्या नेहमीच वापरतात. तर बरोबर. आपण त्या भाजीला मॅरिनेट करूया. भाजी आपल्या कापून झालेल्या आहेत, बरोबर आहे. थोडं मॅरिनेट करूया. थोडंसं मीठ, काळी मिरी पावडर, थोडंसं मॅरिनेशनसाठी ना ऑइल टाकून घ्यायचं आणि थोडंसं ऑइल टाकून घे जेणे करून मीठ मिरपूर चांगल्या प्रकारे मिक्स होईल. छानपैकी असं झालेलं आहे मॅरिनेशन. थोडंसं तेल टाकायचं याच्यामध्ये, कारण तेल आपण ऑलरेडी यांना लावलेलं आहे. हो. आणि या सगळ्या भाज्या छानपैकी अशा शिजवून घ्यायच्या. आपलं परतून घ्यायचं नीट. परतून घ्यायचं छानपैकी असं टॉस करून घ्या. तू चांगले ग्रिल मार्क पण देऊ शकतोस इफ यू विश. जर तसं तुला प्रेझेंट करायचं असेल तर डिपेंड आहे की तुम्हाला कसं आवडतं ते. कसं आवडतं तसं. सिम्पल नाहीतर टॉस करू शकतो. टॉसिंग व्यवस्थित होणं गरजेचं आहे महेश. हो, कारण या टॉसिंग मध्ये तुला तो स्मोकी फ्लेवर जो बोलतो ना तो स्मोकी फ्लेवर भेटणार. बरं. जसं आपण फ्राईड राईस खातो त्याला काय असतं स्मोकी फ्लेवरच असतो ओकचा. हाय फ्लेम वरती तू जो टॉस करतोस वगैरे तो स्मोकी फ्लेवर असतो. तसं आपल्याला पण स्मोकी फ्लेवर पाहिजे. हा जो धूर जो निघतोय तो त्याचा स्मोक आहे. ओके. पण हे करत असताना जरा दक्षता पण घेणं गरजेचं आहे, कारण जे रेग्युलर बनवणारे नसतील आणि ट्राय करत असतील त्यामुळे हे टॉसिंग करताना थोडंसं लक्ष द्या, काळजी घ्या. होतं की तुला अजून पाहिजे का मोठा गॅस? बस नाही ठीक आहे. तो पण आपण ब्रेड कापून घेऊया संदीप. छान असं ब्रेड कापून घे. ब्रेड जर कापून झाला थोडं टॉस करूया अजून. व्हेरी नाईस. त्याच्यानंतर हा हुमूस अप्लाय करूया. महेश, मला एक सांग की आपण यामध्ये मगाशी चीजचा वापर केला होता. ओके, ठीक आहे. आता हे लावताना आपण डायरेक्ट पेस्टच लावली. पेस्टच लावली. आपण इथे कुठे चीज किंवा बटर याचा कसलाही वापर नाही केला. नाही केलाय. म्हणजे बेसिकली ह्याच्यामध्ये मी ऑलिव्ह ऑइल ऑलरेडी वापरलेलं आहे. बरोबर आहे. ॲज वेल एज तुझ्या भाज्यामध्ये पण ऑलिव्ह ऑइल आहे. मगाशी आपण बघितलं केलेलं आहे. त्याच्यामुळे तुला स्पेशली बटरची तुला काही गरज नाही. पण एक्स्ट्रा एडिशन जर तुला पाहिजे असेल इफ युअर म्हणजे तुला खूप बटर आवडतं. नाही तसं नाही, म्हणजे हे चिकटू नये किंवा व्यवस्थित पॅक होईल ते असं पण पॅक होणार, कारण ह्याच्यामध्ये जी पेस्ट आहे त्याने ऑलमोस्ट सगळं काय पॅक होणार. बरं. जे मी ऍड करायचं ते त्याच्यामध्येच ऍड केलेलं आहे. एक्झॅक्ट. एक्स्ट्रा बटरची तुम्हाला काही गरज नाही. ओके. पण तुझं तुला बटर टाकायचं यू कॅन अप्लाय ऑन दॅट. नो प्रॉब्लेम. काय बोलतात की सँडविच मध्ये बटर हे पाहिजेच. ओके. तर डिपेंड आहे. तर तू बटर तुझं अप्लाय करू शकतो. बरं. नो प्रॉब्लेम. बटर अप्लाय कर, ऑलिव्ह ऑइल अप्लाय कर. पण मीकडे ऑलरेडी सगळ्यामध्ये मी ऑलिव्ह ऑइल जास्त करून वापरलेलं आहे.
आपण यांना बारीक चॉप नाही केलेलं आहे. नाही बारीक नाही चॉप केलं, कारण तू सँडविचमध्ये वापरतोस. तू बारीक चॉप करून तू जर सँडविचमध्ये वापरलंस तर तुला खायला कम्फर्टेबल नाही राहणार. बरोबर, त्याच्यामुळे त्याचे आपण उभे काप केले. जसं आपण स्ट्रीटवरती जसं आपण सँडविच खातो, टोमॅटोचे स्लाइस असतात, बरोबर, बारीक नसतं, त्यामुळे ते उभे काप उभे असतात. असतात, उभे असतात सेम. पिवळा, हिरवा, लाल असं, त्यामुळे रंग खूप मस्त दिसतोय. जर ग्रिल व्हेजिटेबल खाऊन कंटाळा आला असेल तर याचा वापर आपण नक्कीच करावा. बेस्ट. आता मला लक्षात येत आहे की ज्यावेळी तू स्टफिंग करतोयस की ब्रेड बरोबर ज्यावेळी ह्या मिरच्या आहेत ह्यांना जेव्हा मीठ आणि बटर आणि त्याचबरोबर आपण यामध्ये टाकलं होतं थोडीशी मिरपूड, काळी मिरपूड, तर त्याची चव आता खाताना स्वाद नक्की लागेल. नक्की लागेल. स्वाद थोडासा असा आपटून घ्या जेणेकरून सँडविच लॉक. ओके, आणि आतमध्ये आपण पेस्टचा पण वापर केलेलाच आहे. केलेला आहे. आणि याच्यासोबत आपल्याला काही हवंय अजून? कोस्लो वगैरे तू काही सर्व करू शकतोस. लेटूस, आईसबर्ग लेटूस, कोस्लो, विचेवर व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ओके, पण सॉस किंवा बाकी काही नाही, टोमॅटो केचप तुमचा नॉर्मली आहे जो तुम्ही वापरता किंवा व्हॉट एव्हर, डिपेंड करतं तुमच्यावरती. Okay. पण मी सांगेन की हुमूस मध्ये सगळं काही आहे. ओ क्या बात आहे, लवली. प्रेक्षक हो, तुम्ही पाहिलं असेल सोपी पद्धत आणि छानपैकी महेशने आपल्याला ही रेसिपी करून दाखवलेली आहे. फार कॉम्प्लिकेटेड नाहीये, इझी आहे आणि इझी प्रकारे तुम्ही जेव्हा डिश करता तेव्हा ती नक्कीच चांगली होते आणि तुम्हाला करणंही सोयीस्कर आणि खाणंही. तेव्हा अशा हेल्दी डिशेस नक्की ट्राय करत जा आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटतो नक्की कळवत जा. आणि महेश, थँक्यू सो मच फॉर द वंडरफुल रेसिपीज. थँक्यू. आणि हो, लास्ट बट नॉट लिस्ट, ईट हेल्दी, बी हेल्दी. जीवन